मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारले पिकाचे बियाण्याची निवड कशी करावी आणि तुमच्या पिकावर गोंड्या व्हायरस हा येऊच नये याची मी माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. हा माझा प्लॉट आज 1.5 महिन्यात झालेला आहे. हे बघू शकता, त्याला कारली लागायला चालू आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही या पद्धतीने ही कारली आहेत. 1.5 महिन्यामध्ये कारल्याचं उत्पादन 60 दिवसामध्ये पहिला तोडा होतो, हे लक्षात ठेवा. तर तुमच्या पिकावर गोंड्या व्हायरस येऊ नये म्हणून तुम्ही F1 हायब्रिड बियाण्याची लागवड करावी. कारण F1 हायब्रिड कुठल्याही बियाण्याला लावा, उत्पादन सेम असते आणि F1 हायब्रिड बियाण्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्याच्यामुळं आपल्या पिकावर गोंड्या व्हायरस हा येत नाही आणि एकदा व्हायरस जर आला तर आपल्या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न भेटत नाही आणि वेल हे व्यवस्थित वाढत नाही. कारलीसुद्धा त्याला एकदम छोटी आणि वाकडी होतात. तुम्ही लागवड करत असाल तर तुम्हाला त्याचा माहिती असेल, कारण आपल्या पिकामध्ये गोंड्या व्हायरस आल्यानंतर कारली एकदम छोटी आणि वाकडी होऊन जातात. याला बघू शकता तुम्ही, कारली भरपूर प्रमाणात लागलेले आहेत. या अशा पद्धतीनं कारली आहेत आणि आता त्याला फुलं भरपूर यायला लागलेत. तर तुम्ही F1 हायब्रिड बियाण्याची निवड करावी. आणि मी या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला तुमच्या पिकावर गोंड्या व्हायरस येऊ नये म्हणून एका औषधाची माहिती देणार आहे. त्या औषधाची फवारणी तुम्ही तुमच्या पिकावर करा. हे बघू शकता, हे योरो आहे आणि हे सुमिटोमो कंपनीचं औषध आहे. याच्यामध्ये 40% फिप्रोनिल आणि 40% इमिडाक्लोप्रिड हे 2 घटक आहेत आणि हे एकदम बेस्ट थिपिसाइड आहेत. याचा जास्त वापर आपण थिप्स नियंत्रणासाठी करायचा. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी याच्यात 10 ग्रॅम पावडर घ्यायचे आणि तुम्ही त्याच्यामध्ये टाकून आणि त्याचं चांगलं द्रावण बनवून तुमच्या पिकावर याचा वापर करायचा आहे. तुमची कारल्याची रोपं किंवा कलिंगडसुद्धा याचा वापर करू शकता. तर तुमचा प्लॉट हा 1.5 महिन्याच्या पुढचा असला पाहिजे, लक्षात ठेवा. 45 दिवसांच्या पुढचा असला पाहिजे. याच्यामध्ये 40% फिप्रोनिल, 40% इमिडाक्लोप्रिड हा घटक आहे आणि हा अतिप्रमाण झाला, 80% घटक झाला त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही कमी वयाच्या रोपांना याचा वापर करू नका. तुम्ही जर त्याचा वापर कमी वयाच्या रोपांना जर केला तर तुमच्या रोपांना पानंही कडक होऊ शकतात, वेल हे कडक होऊ शकतात आणि तुमच्या रोपांचे वेल हे कडक नाही झाले पाहिजेत. कडक झाले तर त्या वेलांची वाढ होणार नाही, ते ताठून राहतील आणि तुमची रोपंही ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं या औषधाचा वापर तुम्ही 1.5 महिन्याच्या पुढच्या रोपांनाच करा. तुम्हाला 100% नियंत्रण येईल. मी सुद्धा माझ्या पिकावर याचा वापर करतो आणि मला नियंत्रण 100% येते. मी ज्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तुम्ही तुमच्या पिकावर करा. तुमच्या पिकावर गोंड्या व्हायरस हा येणारच नाही. आणि बियाण्याची निवड करताना F1 बियाण्याची निवड करताना F1 हायब्रिड बियाण्याची निवड करा, कारण त्या बियाण्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमची रोपं हे रोगग्रस्त होणार नाही. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.